होत रणनीती आणि जागरूकतेचा एक असा प्रसंग जो कोणत्याही युद्धाचं चित्र सहज बदलू शकतो. चला तर मग सुरू करूया. आता थोडा विचार करा. एखादं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच आपला विजय पक्का करण्यासाठी एका खऱ्या लीडरकडे असं कोणतं अस्त्र असायला हवं? काय वाटतं? याचं अचूक उत्तर आपल्याला मिळतं कौरवांच्या नेतृत्वातून. बघूया दुर्योधनाचं परीक्षण. भगवद्गीतेतील या अत्यंत महत्त्वाच्या 7व्या श्लोकात दुर्योधन अगदी बारकाईने त्याचे गुरु द्रोणाचार्य यांना आपल्या सैन्यातील मुख्य योद्ध्यांची आणि त्यांच्या ताकदीची ओळख करून देतो. आता ह्या श्लोकाचा सोपा अर्थ आणि त्यामागची खरी रणनीती काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, इथे दुर्योधन फक्त नावं घेत नाहीये. तो मूळतः आपल्या स्वतःच्या सैन्यातले जे मुख्य सेनापती आणि मोठे महारथी आहेत त्यांची पूर्ण यादीच द्रोणाचार्यांसमोर मांडत आहे. म्हणजे तो अगदी अचूकपणे आपल्या सैन्याच्या ताकदीचा बारकाईने अंदाज घेत आहे. यावरून आजच्या काळात आपल्याला मिळणारी सर्वात महत्त्वाची शिकवण कोणती? युद्धाच्या मैदानाकडून थेट आपल्या रोजच्या आयुष्याकडे वळूया. प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरचं ते महायुद्ध असो किंवा आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनातली रोजची आव्हाने असोत, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची, आपल्या टीमची खरी ताकद ओळखणं हे कधीही अत्यंत आवश्यक असतं. खरंय ना? कारण यशस्वी नेतृत्वासाठी आपल्या टीममधल्या लोकांची सखोल जाण असणं हाच कोणत्याही विजयाचा खरा पाया आहे. मग विचार नक्की करा, आपल्या आयुष्याच्या या रणांगणावर आपले खरे महारथी कोण आहेत? हे असेच महत्त्वाचे श्लोक रोज समजून घेण्यासाठी फॉलो नक्की करा.